त्यांना न्याय मिळाला पाहिजे. लाठीचार्ज झाला आहे, त्यांना त्या मुलांना तिथल्या न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांना, आणि लोकशाही सुद्धा राहिली पाहिजे. कुठल्या वर्गात शिकती, काय शिक्षण चालू आहे? मी आता सेकंड इयर चालू आहे. काय अपेक्षा आहे, सरकारने काय करायला? आम्ही हा मोर्चा न्याय निश्चितसाठी काढलेला आहे. त्यांनी लाठीचार्ज बंद करायला पाहिजे, लोकशाहीचा त्यांनी सन्मान केला पाहिजे, आणि नीट परीक्षा ही म्हणजे चांगली झाली पाहिजे. अजून त्याच्यामध्ये काहीच गडबड न होता झालं पाहिजे. पूनम लांडगे. आजचा जो काही मोर्चा आहे, आजच्या मोर्चामध्ये सर्वात पहिले धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, कारण की पेपर फुटीला धर्मेंद्र प्रधान आणि त्यांचं मंत्रालय जबाबदार आहे. त्याचबरोबर जे काही प्रशासनातले लोक आहेत त्यांच्यावरती त्या अनुषंगाने कारवाई होणं. दुसरी मागणी आहे की विद्यार्थ्यावर जो लाठीचार्ज झालेला आहे, ज्यांनी केलेला आहे त्या अधिकाऱ्यांनी, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यावरती खोटे गुन्हे परत घेतले पाहिजेत. आणि शिक्षणातले जे काही प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांनी मांडलेले आहेत त्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजेत. त्या अशा मागण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला समर्थन म्हणून हा मोर्चा आहे, आणि लाठी हल्ल्याचा, दिल्लीच्या लाठी हल्ल्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आहे. आपल्याला जॉईन होणार आहे. आपल्याला आपली गरज आहे 5 मिनिटं त्यांची वाट बघणं. 5 मिनिटं कोणीही गडबड करू नका, ही सगळ्यांना माझी विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टरचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. पूनम, पूनम समोर येशील. पूनम लांडगे, अनयानगर. पाऊस चांगलेला आहे आणि समाधानकारक आहे. शेतामध्ये अनेक मजूर कामाला लागले आहेत, आणि शेतकरी एवढ्या वंचित आहे की त्यांना मजूर मिळत नाही. त्यांच्यामुळे पाऊस सगळीकडे असल्यामुळे मजूर मिळत नाही. आमच्या इकडे आता मंड्याची पद्धत आहे ती 4000 रुपयेपर्यंत आहे, आणि रोजी आहे ती 200 रुपये महिलांना आपण देत आहोत. इथं खरोखरच आहे, पाऊस असाच आला पाहिजे, तेव्हाच आमच्या फसली, धान फसल चांगल्या वेगात जोमाने येईल, आणि असाच पाऊस पडत राहो अशी आपली अपेक्षा आहे. परमेश्वराजवळ अशी अपेक्षा आहे की पाऊस असाच पडू देऊ आणि शेतकऱ्यांना सुखी समृद्धीचे दिवस येऊ देऊ.